भारत भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो। बरीचशी खेडी ही दऱ्या डोंगरात उजाड माळरानावर शहरांपासून दूर वसलेली आहेत। त्यामुळे खेडेगावांमधील लोक आरोग्य, शिक्षण, दळणवळणाच्या सोयी या गोष्टींपासून वंचित राहिले आहेत। महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा पर्जन्य छायेतील प्रदेश। पावसाचं प्रमाण कमी आणि बारमाही शेती नसल्यामुळे या जिल्ह्यातील लोक ऊसतोडणी कामगार म्हणून परजिल्ह्यात स्थलांतरित होतात। पांगरा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात डोंगर पठारावर वसलेलं एक गाव। बेसुमार वृक्षतोड आणि मोकाट चराई यामुळे उजाड झालेल्या या डोंगर पठारावर पडणाऱ्या पावसाचं पाणी जमिनीत न जिरता वाहून जातं आणि त्यामुळे उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी सुद्धा मिळत नव्हतं। शेती ही पावसावरच अवलंबून होती। पावसाळी एक पीक घेतल्यानंतर गावातील लोक मोलमजुरीसाठी स्थलांतरित होत असत। आम्ही बाहेर गावी ऊस तोडीला जात होतो आणि ऊस तोडीचं काम असं आहे की रात्री मुलं बाळ टाकून जायचं आणि ऊस तोडायचा। रात्री 7-8 वाजेपर्यंत ऊस तोडावा लागत होता। मुलं बाळ उपाशी झोपायची। नंतर आम्ही यायचं, स्वयंपाक करायचा आणि खायचा, नंतर आम्ही आराम करायचा। पहाटे 4ला जायचं परत ऊस तोडीला, कारण की ऊस तोडीचं काम हा फार म्हणजे कष्टाचं आहे। आमची शेती 6 महिन्याची असते। 6 महिने संपल्यानंतर आम्ही ऊस तोडणी कामगार म्हणून परत जिल्ह्यात जाऊ शकतो। जाताना मुलं बाळ सर्व इथले घरदार बंद करून तिकडे गेल्यानंतर शाळेचं नुकसान होऊ शकतं। दुष्काळानं ग्रासलेल्या या गावाला 2001 साली एक आशेचा किरण दिसला। पांगरा गावा शेजारील गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचं काम चालू झालं होतं। पांगरा गाव जे आहे हे आष्टी तालुक्यामध्ये आहे। साधारणपणे या परिसरामध्ये शेजारील 2 गावं जाटदेवळा आणि बोरशीवाडी या गावामध्ये पाणलोट क्षेत्राचं काम 2001 मध्ये जवळच्या गावामध्ये चालू होतं। या गावाचा कामाचा आणि एकूणच तिथल्या सामाजिक परिस्थिती या गावातल्या लोकांनी जवळून बघितलं आणि त्यांना असं वाटलं की आपण आपल्या गावामध्ये पाणलोट क्षेत्राचं काम सुरू करावं। त्या दृष्टीनं 2001 मध्ये ग्रामसभा होऊन त्याबाबत काम सुरू करण्याच्या बाबतीत चर्चा झाली। या गावामध्ये सामाजिक बंधनं जे आहेत, सराईबंदी, कुऱ्हाडबंदी, श्रमदान, या संदर्भामध्ये ग्रामसभेनं मान्य केलं की ठीक आहे, आम्ही या गावामध्ये या पद्धतीचं सामाजिक बंधने पाळू। त्यापुढे मग पहिले 4 श्रमदानाच्या संदर्भात माहिती देण्यात आली। वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट ही संस्था सर्वांगीण पाणलोट क्षेत्र विकासाचे कार्यक्रम राबवते। महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील अनेक खेडेगावांचा कायापालट तेथील गावकऱ्यांच्या मदतीने या संस्थेने केला आहे। वॉटर ही संस्था जल आणि मृत संधारणाची कामे करते। या संस्थेने सन 2001 मध्ये पांगरा गावात पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवण्याचे ठरवलं। सुरुवातीला गावात लोकांना ग्रामसभांमधून पाणलोट विकास कार्यक्रमाची माहिती दिली। काही गावकऱ्यांनी शेजारील गावातील पाणलोटाचं काम बघितल्यामुळे त्यांना हा कार्यक्रम समजला, पण काही लोकांनी या कार्यक्रमाला विरोध केला। सुरुवातीला काम चालू होण्यापूर्वी की ती उतारे मागायचे लोक म्हणायचे झाले हे उतारे घेऊन आमचं परत काही जमीन काही कब्जा मिळू तितकं काय, हे लोक म्हणजे विश्वास बसत नव्हता। आणि त्याच्यानंतर हे अडाणी माणसाला समजून सांगून हे काम आहे ना पुढं आणण्याचा प्रयत्न केला आम्ही। अशा अडचणी दूर केल्या की समजा जे शेतीमध्ये कामं करून देत नव्हते ना, आम्ही त्यांना एवढं सांगितलं की ही शेती हे काय ती घेऊन जाणार नाहीत, इथं काय घेऊन जाणार नाही ना, उचलून घेऊन जाणार नाहीत। मग ही आपली शेती आपलाच फायदा आहे, त्याच्यामुळे असं करून लोकांनी काम करून घेतलं। पूर्णपणे लोक एकत्रित आणून त्यांना हे पाणलोटाबद्दल माहिती देऊन लोक संघटित झाल्यानंतर त्यांना हा जो पाणलोट विकास प्रकल्प आहे याचं महत्त्व पटलं आणि लोक ते काम करायला प्रवृत्त झाले।
लोकांना पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम समजल्यानंतर पाणलोट कामांना गती मिळाली। या कामांमुळे लोकांना रोजगार गावातच मिळू लागला आणि त्यामुळे मजुरांचं होणारं स्थलांतर थांबलं। पांगराव गावामध्ये पाणलोटचं काम सुरू करायच्या अगोदर आपल्या गावामध्ये रोजगार उपलब्ध नव्हता आणि ऊस तोडणी कामगाराला ऊस तोडायला जावं लागायचं। या आपल्या वॉटरमुळं ऊस तोडणीवाल्याला मजुरी भेटली गावामध्ये। आणि जोपर्यंत हे काम नव्हतं, पाणलोटने जोपर्यंत काम घेतलेलं नव्हतं तोपर्यंत इथले जवळजवळ 75% लोक ऊसतोडी कामगार म्हणून बाहेरगावी कारखान्यावर जात होते। पण हे काम सुरू झाल्याच्या नंतर जवळजवळ 35 ते 40% लोकांनी आतापर्यंत या कामावर जायला लागल्यामुळे त्यांना रोजंदारी मिळाली आणि त्यांचे उपजीविकेचं साधन झालं। गावात पाणलोट क्षेत्र विकास समितीची स्थापना करण्यात आली। पुरुषांच्या बरोबरीनं महिला सुद्धा या समितीच्या सदस्या झाल्या। ही समिती पाणलोट कामांचं नियोजन, अंमलबजावणी आणि देखभाल करू लागली। माथा ते पायथा या सूत्रानुसार पाणलोट क्षेत्रामध्ये विविध प्रकारची कामं करण्यात आली। डोंगरावर वॅट, डोंगर उतारावर सलग समतल चर, वृक्षारोपण, नाला बांध, शेत जमिनींवर बांध बंदिस्ती या प्रकारची सर्व कामं करण्यात आली। या कामांमुळे माती अडवून पावसाचं पाणी जमिनीत जिरवलं गेलं। या वर्षी कमी पाऊस होऊन सुद्धा पिकं मात्र चांगल्या प्रकारे आली। हा फरक लोकांच्या लक्षात आला। हे बांध पडल्यामुळं जास्त थोडं ही जी माती जी होती ही माती खाली जागे इथं मध्ये थांबली। हे जर बांध जर नसता तर ही माती अगबंद खाली जात होती। त्याच्यामुळे काय झालं मग? त्याच्यामुळे काय झालं समजा तेवढा फरक पडतो, जमिनीला पिकाला गारा वाटतोच। असं दिसून आलं की जिथं 2 महिने पाणी आम्हाला टिकू शकत नव्हतं त्या ठिकाणी आम्ही 6 महिने जमिनीमध्ये पाणी साठवून उपसून पिकाला देऊ शकलो। म्हणजे थोड्या कालावधीत सुद्धा आम्हाला एक परीक्षा आली आणि संपूर्ण जर क्षेत्रामध्ये आमचं काम झालं तर आम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ अशी आम्हाला खात्री येऊ लागलेली आहे। पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांबरोबरच गावातील महिलांचे स्वयंसहाय्यता बचत गट सुरू करण्यात आले। या गटांमुळे महिला एकत्र येऊ लागल्या आणि विचारांची देवाणघेवाण करू लागल्या। पूर्वी आबोल असणाऱ्या महिला आता बोलू लागल्या। स्वयंसहाय्य बचत गटांमुळे पैशाची बचत तर झालीच, पण त्यांना आपल्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी मदत झाली। आता सावकाराकडे जाऊन जास्त व्याजदरानं पैसे घेण्याची गरजच राहिली नाही। आम्ही काय करतात, पैशाचे आम्हाला अडचण जर आली तर आम्ही कोणातरी सावकाराकडे जायचो, त्याच्याकडून आम्ही 4 रुपये शेकड्याचे पैसे घ्यायचो। तर 4ने नाही म्हणला तर आम्ही कधी कधी 5ने घ्यायचो, कारण आम्हाला भरपूर गरज असते। कारण पेरण्यासाठी बी बियाणे मिळत नसायचं, मग आपण 4 चक्रा मारायच्या। त्यांनी परत म्हणायचं काहीतरी आम्हाला मुद्दा द्या तुमचा, तरच आम्ही तुम्हाला कर्ज देतो। पण आता आम्ही गट चालू झाल्यामुळे आम्ही गटातच अडचण भागू शकतो। एखादी जर महिला जर ही असेल, तिला जर लईच गरज असेल तर आम्ही तिला ते कर्ज देऊ शकतो। तर महिला बिलकुल गावाच्या म्हणजे घराच्या बाहेर पडायच्या नाहीत, एकत्रित यायच्या नाही कधीही, म्हणजे असं मिटिंगला किंवा आतापर्यंत आलेल्या नव्हत्या। पण जेव्हा पाणलोटाचं काम चालू झालं तेव्हापासून या गावामध्ये ज्या महिला आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा सहभाग ग्रामसभेत वाढला गेलेला आहे आणि ग्रामसभेमध्ये मग ते मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचा मुद्दा उपस्थित करू शकतात आणि ठामपणे बोलू शकतात। हा एक चांगल्या प्रकारचा एक अनुभव आलेला आहे आणि महिलांचा सहभाग पाणलोटाच्या कामामध्ये चांगल्या प्रकारचा वाढलेला आहे। पाणलोट क्षेत्र विकास समितीनं पाणलोट कामं अधिक जबाबदारीनं करावी यासाठी त्यांना विविध प्रशिक्षण देण्यात आलं। त्यांच्या अभ्यास सहलींचं आयोजन करण्यात आलं। या सर्व अनुभवांमुळे पाणलोट क्षेत्र विकास समिती आता श्रमदान, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी इत्यादी कामांमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून त्यावर मार्ग शोधू लागली। या पाणलोटाच्या कामाची देखभाल कशी करायची आणि देखभालीमध्ये पाणलोट समितीचा काय सहभाग असणार आहे किंवा सदस्यांनी काय त्याच्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे
या बाबतीत जास्तीत जास्त त्या देखभाल आणि हे काम कसं शाश्वत टिकल या दृष्टीनं पाणलोट समितीला प्रशिक्षण दिलं गेलं. वाडीला 2 दिवस आमची ट्रेन चालू होती तिथं, तर त्या ट्रेनमध्ये त्यांनी आम्हाला असं सांगितलं बा हे आपण एखादी विहीर खोदली, त्या विहिरीला जर भरपूर पाणी लागलं तर ते पाणी विंजेंनी किंवा मोटरांनी आपण मोघम वावरात जर सोडलं तर ते एक जणाचंच याच्यात संपून जातं. मग याच्याकरता ते आपलं हे मशीन दिलेलं आहे आमच्या स्प्रिंकलर. वॉटर संस्थेनं तुषार सिंचनाचा एक संच गावातील संयुक्त महिला समितीला दिला आहे. गावातील सर्व स्वयंसहाय्य बचत गटांमधून एका संयुक्त महिला समितीची स्थापना करण्यात आली. प्रत्येक गटांमधून 2 महिलांची निवड या समितीमध्ये करण्यात आली. संयुक्त महिला समिती आपल्या पायावर उभी राहावी यासाठी त्यांना एक तुषार सिंचनाचा संच दिला आहे. संयुक्त महिला समितीकडे एक उत्पन्नाचं साधन म्हणून स्प्रिंकलरचा संयुक्त महिला समितीनं घेतलेला आहे. या स्प्रिंकलरचा एका शेतकऱ्याकडे त्याचा प्रात्यक्षिक केलं. हे प्रात्यक्षिक करता वेळेस गावातील बरेचसे ग्रामस्थ शेतकरी त्या ठिकाणी स्प्रिंकलर बघण्यासाठी तो प्रात्यक्षिक बघण्यासाठी होते. त्याच वेळेस ते स्प्रिंकलरचं प्रात्यक्षिक होऊन शेतावरती मीटिंग झाली आणि लोकांनी ठरवलं की ह्या स्प्रिंकलरमुळे पाणी पोचण्याची प्रक्रिया जी आहे ती एकदम कमी होते आणि शेत मोठ्या प्रमाणामध्ये भिजलं जातं. तेव्हापासूनच त्याच दिवशी शेतकऱ्यांचा विहीरधारकांचा पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बचत गट स्थापन झाला. स्प्रिंकलरचं त्या पद्धतीनं एका दिवसाला 50 रुपये प्रमाणे भाडे तत्वावरती स्प्रिंकलर प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरण्याचं ठरवलं. तुषार सिंचन जी वापरतो हे जी मोठं पाणी हे पिकाला वाहू शकतं आणि हे स्प्रिंकलरचं जे पाणी हे दमाने जिरल्यामुळे पीक व्यवस्थित येऊ शकतं. पाणी टिकलं आणि पीक सुद्धा चांगलं होऊ शकतं. महिलांना आरोग्य, स्वच्छता यांची जाणीव होऊन जागृती व्हावी यासाठी त्यांच्या अभ्यास सहली काढण्यात आल्या. त्यात त्यांनी अनेक यशस्वी पाणलोट गावांना भेटी दिल्या. स्वच्छता पाहण्यासाठी एक सहल गेली होती. परत आम्ही दरवाडीला एक ट्रेनिंग घेतलं ह्या पाणलोट कामाविषयी. परत आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो होतो. आम्ही विटेकरवाडीसाठी आमच्या एक मेळाव्याला गेलो होतो. आम्ही आरोग्य शिबिर एक पाहिलं आरणवीरा. महिलांना आरोग्य, स्वच्छता यांचं महत्त्व कळल्यानंतर त्यांनी चुलींऐवजी LPG गॅस वापरायला सुरुवात केली. ह्या कामाने कुऱ्हाड बंदी झाली. पहिल्यांदा लाकूड तोड बंद झाली. मग सरपण आणायला कुठं जायचं आम्ही महिलांनी. सरपणाशिवाय चूल कशी पेटणार. मग गॅस आम्ही मागणी केली. गॅसला काय सरपण लागत नाही आणि मग आम्ही ते गॅस मागितले. त्याच्याकरता डोळ्याला त्रास होतो जास्त, पावसा पाण्याचं धुपावं लागतं, त्याच्यामुळं गॅस मागितले आम्ही. ज्यांची परिस्थिती गरिबीची होती त्यांनी गरम पाण्याच्या चुली घेतल्या आणि त्यामुळे सरपणाची बचत झाली. चूल पेटायची त्यावरून मग चूल पेटलं की ते खाली टाकी पाण्याची गरम होती. मग ते नुसतं आपण चहा जरी मांडला तरी पाणी तापतं. मग तिकडं पाणी काढून आंघोळी द्यायचं. चूल पेटली का मग खाली आपले स्वयंपाक चालू राहतो. मग ते योगाने पाणी तापतं. मग गरम पाणी निघून येतं, गार पाणी तिथं खाली जातं. मग आपल्याला लागेल एवढं पाणी काढून घ्यायचं तरी गरम पाणी खाली राहतं. एका वेळेला किती पाणी मिळू शकतं? 9 लिटरचं गरम पाणी. हा आपल्याला लागेल तेवढं काढून घ्यायचं. दूषित पाण्यामुळेच आजार होतात हे समजल्यावर गावात सुजल फिल्टरचा वापर करण्यास सुरुवात झाली. प्रशिक्षण आणि अभ्यास सहलींनंतर पाणलोट क्षेत्र विकास समिती अधिक जबाबदारीनं कामं करू लागली. VWCच्या मार्फत गावातील जे प्रश्न मजुरांचे प्रश्न असतील किंवा आणखीन काही सामाजिक प्रश्न असतील या पद्धतीनं VWCच्या अंतर्गत गावाचे प्रश्न, श्रमदानाचे प्रश्न, कुऱ्हाडबंदी किंवा चराईबंदी जे असतील असे प्रश्न VWCच्या मीटिंगमध्ये
चर्चा होऊन त्याच्या बाबतीत प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला गेला. भूमिहीन अशासाठी आपली जी समितीने आणि संस्थेने असा निर्णय घेऊन त्यांच्यासाठी ज्याला शेतीचा जास्त फायदा मिळत नाही त्यांसाठी आपण हॉटेलसाठी धंद्यासाठी झाडण्याचा धंदा जे व्यापारासाठी असे एक कर्ज द्यायचे ठरवून त्यांना काहीतरी धंदा करून गावात चांगल्या प्रकारे राहता येईल असा एक निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे कर्ज शोध दिलेले आहेत. बबन विठ्ठल चव्हाणे त्यांना हॉटेलसाठी दिलं आणि दामोसन तो एक तर त्यांना आपला झाडण्याच्या धंद्यासाठी कर्ज दिलेलं आणि अजून एक लक्ष्मण विठ्ठल चव्हाण त्यांना इस्त्रीच्या दुकानासाठी कर्ज दिलेलं आहे. मला जमीन नाही आहे, मी भूमिहीन आहे आणि मी आर्थिक वॉटरशेड करून काही मदत मागवली आणि माझी स्वतःची काही मदत असा करून हॉटेलचा व्यवसाय सुरू केला. आपलं वॉटर शेडचं काम चालू व्हायच्या अगोदर मी ऊसतोडीला गेलो होतो. ऊसतोडीला गेल्यानंतर तिथं कसं आहे की आम्ही कुटुंबापैकी 2 माणसं काम करत होतो. मुली थोड्या लहान होत्या त्यावेळेस. तर त्यावेळेस जर मजुरीचा हिशोब जर केला तर 60 ते 70 रुपये मजुरी पडायची दोघा जणांना. इरबळ काम करावं लागतं. त्यानंतर आपल्या इथं काम सुरू झालं, नारळ फोडलं आणि त्यावेळेस आपले थोरात साहेब, आयर साहेब यांनी सांगितलं की बा तुम्ही ऊसतोडीला जाऊ नका, या कामामध्ये परवडतोय. मग आम्ही त्यांचं ऐकून इथं राहिलो. ही मजुरी जास्त परवडते कारण ऊस तोडणीच्या कामात काही मजुरी पडत नाही, त्याच्यापेक्षा इथं मजुरी ज्यादा पडते. मग ज्यादा पडायला लागल्याच्या नंतर आम्ही काम करायला लागलो. ज्यादा काम करायला लागलो तर ज्यादा मजुरी वाढायला लागली. मग आम्ही काम करायचो तर आम्ही 4 माणसं कमीत कमी 300, 350, 400 रुपयाचं कधी काम करायचो. त्यामुळं आम्हाला वाटलं की बा ऊस तोडणीपेक्षा इथं फार पैसे मिळतात, म्हणजे 2% ज्यादा मिळतात. त्यामुळं आम्ही कामाला ऊस तोडणीला गेलोच नाही आहे, इथंच राहिलो. त्यामुळं आम्हाला ते फायदा दिसला, आम्ही फायदा करून घेतला. त्यानंतर माझं पोट भरून त्यातले 10-5 रुपये मागं टाकून असं करून मी 1,05,000 रुपयाचे दोन्हीचे लग्न केले मुलींचे. पाणलोट नसतं, असं नसतं तर आमच्या मुली, आमची परिस्थिती गरीब, ते पण गरिबी परिस्थितीवरच द्यावं लागलं असतं. जास्त 10 रुपये खर्च करायचं तर आपलं 2 रुपये खर्च करून येडं वाकडं आपली भाजी भाकरी करून त्यांना वाटं लावून दिलं असतं. पण पाणलोटाचं काम निघलं म्हणून पैसे मिळाले भरपूर, म्हणून भरपूर खर्च केला, चांगल्या जागा पाहिली. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली, जनावरांसाठी चारा उपलब्ध झाला, शेतीत सुधारणा झाली. पडणाऱ्या पावसाचं पाणी जमिनीतच जिरल्यानं विहिरींमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. शेतकऱ्यांमध्ये पाण्याचा वापर आणि नियोजन कसं करायचं याची चर्चा सुरू झाली. पिकांचा दर्जा सुधारण्यासाठी नाडेफ खत आणि गांडूळ खताचा वापर सुरू झाला. शेतात जनावरांसाठी चारा म्हणून यशवंत गवताची लागवड केली गेली. चराईबंदी केली, त्याच्यामुळे जे गावठी जनावर होते आमच्याकडे प्रत्येकाकडे थोडी, तर ते चराईबंदी झाल्यामुळे ते जनावर कुठे चारायचे हा महत्वाचा एक तोटा दिसायला लागला सुरुवातीला. नंतर आता कळायला लागलं. ते पहिलेच वर्ष आहे समजा जास्त पाऊस काम सुरू झाल्यापासून. त्यामुळं जे आपण बांधावर गवत लावलं होतं ते यापूर्वी जास्तीत जास्त एक अर्धा फूट वाढायचं, पण ह्यावेळेस जवळजवळ 2-2, 3-3 फूट हे गवत वाढले आपण लावल्याने. आता हा फायदा दिसायला लागला. ही गवताची माहिती आम्हाला हे वॉटरशेडचे यांनी सांगितलं की हे गवत लावा, याच्यापासून तुमच्या जनावराला फायदा होईल.
आणि हो फायदा झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्याला सुद्धा देऊ शकतात. आणि हे 25 पैसे ठोंबणे आम्ही विकत घेतलेले त्या गाया करता लावलेले. माती अडवा आणि पाणी जिरवा या मंत्रामुळं पर्यावरणाचं पुनर्जीवन झालं. शेतात सुधारणा झाली. पूर्वी एक पीक घेणारे शेतकरी आता शेतात भाजीपाला घेत आहेत. विहिरींमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. आता विहिरींना 12ही महिने पाणी असतं. शेतकरी या पाण्याचा योग्य वापर करीत आहे. शेतातील कामधंद्यात वाढ झाल्यानं गावातच मजुरी मिळू लागली आहे आणि त्यामुळे गावातील मजूर ऊस तोडणीसाठी न जाता गावातच मजुरी करू लागले आहेत. आता लहान मुलं शालेय शिक्षणापासून वंचित राहत नाहीत. शाळेतील मुलांच्या पटसंख्येत वाढ झाली आहे. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या सर्वच पातळ्यांवर पांगरा गावात प्रगती होताना दिसत आहे. भावी पिढी आणि पर्यावरण यांना पाणलोट कामांमुळे एक संजीवनी मिळाली आहे.